असं काय झालं की मी एअरपोर्टवरच रडायला लागले. एक आई म्हणून आपण आपली सगळी स्वप्न, सगळे गोल्स आपल्या बेबीसाठी कॉम्प्रोमाइज करत राहतो. पण कधी कधी हार्ड चॉईसेस घ्यावी लागतात. आपण आयुष्यभर बघितलेली मोठी मोठी स्वप्न पूर्ण करायची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यालाही प्रायोरिटी द्यावी लागते. तर थायलंडची इतकी फन आणि मेमोरेबल ट्रिप केल्यानंतर आज आमचा होता लास्ट डे, म्हणजेच डे 5 आणि आम्ही जाणार होतो पुण्याला. आजच्या दिवशी दोन्ही इमोशन्स फील होत होते. घरी जाण्याची खुशी पण होत होती आणि थायलंडला बाय म्हणायचं दुःख सुद्धा होत होतं. मग आम्ही परत एकदा हॉटेलचा क्विक ब्रेकफास्ट करून आणि निघालो एअरपोर्टला. एअरपोर्ट लांब असल्यामुळे आम्हाला तिथे पोहोचता पोहोचता आमचा लंच टाइम झाला आणि तिथे पोहोचताच आम्ही तिथे सुद्धा 7-Eleven शोधून काढलं आणि तिथे पण आम्ही काही गोष्टी खाल्ल्या, ज्या मी तुम्हाला 7-Elevenच्या माझ्या सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल. मग ऑलमोस्ट 5 डेज नंतर ओजू सोबत व्हिडिओ कॉल केला. तिला बघूनच मी फार इमोशनल झाले. आले कपले आले बबले श्रीपाद पप्पा. आता जस्ट आम्ही ओजस्वीला कॉलवर बोललोय, व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलवर, आणि तिच्याबद्दल थोडंसं जस्ट आत्ता आम्ही ब्लॉगमध्ये बोललो. आणि नेहाला जरा जास्तच आठवण आलेली आहे आणि ती थोडीशी इमोशनल झालेली आहे. शेवटी आई आहे. आमचा फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल असल्यामुळे सगळ्याच गोष्टी फिगर आउट करायच्या होत्या आणि ओजूची तब्येत पण वर खाली होत होती, म्हणून तिला या ट्रिपला आणणं आम्हाला पॉसिबल नव्हतं. पण तिने आई बाबांना बिलकुल त्रास दिला नाही, खूप गुड गर्ल म्हणून राहिली. रडू नको. बोर्डिंग स्टार्ट झाली. जसं तुम्ही बघितलंच आमच्या फ्लाईटचा लास्ट कॉल आलेला होता, म्हणून गडबडमध्ये आम्ही फ्लाईट बोर्ड केली आणि फ्लाईट टेक ऑफ होताच मी पण एक झपकी मारून घेतली. इतक्या दिवसांच्या हेक्टिक शेड्यूल मध्ये झोपायला वेळ भेटतच नव्हता. मग झोपेतून उठताच मी हा सुंदर ब्युटिफुल सनसेट बघितला. आजचा आमचा प्रवास इथे संपणार नव्हता. फ्लाईट डिले झाल्यामुळे आम्हाला मुंबई टू पुणे ट्रेन कॅच करायला खूपच कमी वेळ मिळाला. ती ऑलमोस्ट मिस होता राहिली आणि डिनरला सुद्धा वेळ मिळाला नाही, म्हणून डिनर मध्ये फक्त समोसा खाल्ला, जो मला बिलकुलही आवडला नाही. आताच एरोप्लेन मध्ये होतो आणि आता रेल्वेच्या डब्यामध्ये जिंदगी बोलते. आता ऑटोमध्ये जाणार आहे आपण घरी. रात्रीचे 3 वाजता ऑलमोस्ट झोपेत आम्ही पोहोचलो पुण्याला आणि सकाळी उठताच आम्ही भेटलो ओजूला. ती आम्हाला दोघांना बघून खूप खुश झाली. एवढ्या दिवसानंतर ओजूला बघितल्यानंतर तिला खूप सारे किसेस आणि हगी केली. तुला आमची आठवण आली. आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, फॉलो सगळं करून जा. बाय.